नमस्कार मित्रांनो, विनोदाच्या हास्य जत्रेमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग पाहूयात भन्नाट विनोद. गण्या: काय रे, तुझी बायको कशी आहे? पोपट: अगदी वायफाय सारखी आहे. गण्या: म्हणजे? पोपट: घरात असली की सिग्नल फुल, बाहेर गेली की नेटवर्क गायब. एक विद्यार्थी आपल्या आईला म्हणतो, आई, माझ्या वहीत एक्सलंट लिहिलंय. आई: वा, म्हणजे तू अभ्यासात हुशार आहेस? विद्यार्थी: नाही ग आई, शिक्षकांनी लिहिलंय एक्सलंट चेंज ऑफ फेलिंग. बायको आपल्या नवऱ्याला विचारते, ऐका ना, मी मेले तर तुम्ही दुसरं लग्न करणार का? नवरा: अगं वेडी आहेस का? मी पुन्हा इतका मोठा धोका नाही घेणार. नवरा: आज जेवणात काय आहे? बायको: अंदाज लावा. नवरा: पुन्हा डाएट फूड आहे का? बायको: नाही रे, कालचं उरलेलं आहे. बायको: अहो, मला ड्रेस घ्यायला 10,000 रुपये हवेत. नवरा: इतके पैसे कुठे जातील? बायको: ड्रेसमध्ये नाही रे, माझ्या मूडमध्ये जातील. नवरा: तुझी स्माईल खूप गोड आहे. बायको: खरंच का? नवरा: हो, म्हणूनच तर मी कधी कधी मिठाई खरेदी करत नाही. बायको नवऱ्याला विचारते, तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता? नवरा: मोबाईलच्या बॅटरीसारखं. बायको: म्हणजे? नवरा: 100% चार्ज असला तरी पण पटकन कमी होतं. बायको नवऱ्याला विचारते, ऐका ना, माझ्या डोळ्यात काय दिसतं? नवरा: डोळ्यात पाणी. बायको: अरे, रोमॅन्टिक उत्तर दे ना. नवरा: मग सांगतो. डोळ्यात पाणी, हातात बेलन आणि चेहऱ्यावर राग. नवरा: तुला रोज इतकं रागवायचं कुठून येतं? बायको: ऑनलाईन ऑर्डर केलंय, रोज डिलिव्हरी होते. बायको नवऱ्याला विचारते, मी तुला किती सुंदर वाटते? नवरा: खूप. बायको: किती खूप? नवरा: तितकीच, जितकं तुझं सेल्फी कॅमेऱ्यात सुंदर दिसते. बायको: मला जगातलं सगळं चांगलं हवंय. नवरा: मग माझ्याशी लग्न का केलंस? नख कापल्यावर जो स्टीलच्या डब्याचं घट्ट बसलेलं झाकण उघडण्याची हिंमत ठेवतो, तो आयुष्यात काहीही करू शकतो. एक मित्र दुसऱ्या मित्राला समजवतो, हे बघ भाऊ, अरेंज मॅरेज म्हणजे गुपचूप भांडी घासणे आणि लव्ह मॅरेज म्हणजे प्रेमाने भांडी घासणे. पण भांडी घासावीच लागतात, म्हणजे लागतातच. पोरगं बाहेरगावी राहतंय, मग काय मज्जाच मज्जा करत असणार. असं म्हणणाऱ्यांना 1 महिना सक्तीने मेसचं जेवण खाऊ घालायला पाहिजे.
मग कळेल की 10 रुपयाचा वडापाव एवढा का फेमस आहे. लग्नाला जाऊन आल्यावर प्रत्येक पोराचा एकच डायलॉग असतो, तो म्हणजे एक पोरगी लई बघत होती पण नंबर देता देता राहिला. देव, बाळा काय पाहिजे ते माग. मुलगा, एक सुंदर बायको. देव, जर तू मुस्लिम असशील तर तुला कटरीना मिळेल, हिंदू असशील तर दीपिका आणि ख्रिश्चन असेल तर जॅकलिन देईन. बोल तुझं नाव काय. देव, मुलगा खूप विचार करून, अब्दुल तुकाराम डिसोजा. देव, लय दीडशहाणा दिसतोय हा, याला शांताबाई द्या रे. माझी एक दुखभरी कहाणी. ज्यांना मी लहानपणी झोपताना खूपच सुंदर दिसत होतो, तेच आता मला झोपीत बघितलं तरी लाथा मारतात. बायको, अहो ऐकलत का, शेजारी म्हणतायत तुम्ही फार हुशार आहात. नवरा, खरंच. बायको, हो, म्हणून तर ते मला म्हणाले तुमच्या घरात बायको हुशार आहे, नवरा शांत आहे. शिक्षक विचारतात, सांगा मुलांनो, पंख का फिरतो. विद्यार्थी, कारण त्याला करंट लागतो सर. बायको नवऱ्याला म्हणते, ऐका ना, मला डाएट करायचे. नवरा, छान आहे, डाएट म्हणजे काय. बायको, खायचं कमी करायचंय. नवरा,